एव्हरीवन, माझं नाव निकिता. हेल्पराज मराठी चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. आजची आपली स्टोरी खूप जास्त मोटिवेशनल आहे. पूर्णपणे नीट ऐका. ओके, तर स्टोरी आहे, एका दिवशी एक आर्ट गॅलरीवाल्यांनी एक कॉन्टेस्ट डिक्लेअर केला. कॉन्टेस्टमध्ये असं होतं की तुम्ही एक पीसला डिबेट करणारी एक छान अशी सुंदर पेंटिंग बनवा आणि त्याची प्राइस अमाउंट त्यांनी ठेवली $5000. अमाउंट डॉलर्समध्ये होती आणि खूप मोठी अमाउंट असल्यामुळे खूप वेगवेगळ्या देशांमधून, खूप वेगवेगळ्या शहरांमधून हजाराहून जास्त लोकांनी यामध्ये पार्टिसिपेट केला. यामध्ये त्यांनी त्यांचे जे पेंटिंग्स आहेत ते तयार करून ऑनलाईन टाकल्या. यानंतर त्याच्यातले 100 लोकांच्या पेंटिंग्स त्या जजेसनी सिलेक्ट केले. त्या 100 लोकांचा एक इव्हेंट ऑर्गनाइज केला. या इव्हेंटमध्ये खूप सारे पत्रकार आले. पूर्ण ती जी पब्लिक होती, ज्यांचे सिलेक्ट केलेले ते सगळे पब्लिक आले. सोबतच वेगवेगळे जे त्यांचे रिलेटिव्स वगैरे आहेत, खूप सारे लोक असले. अमाऊंट होती, जी प्राइस अमाऊंट होती ती खूप मोठी असल्यामुळे प्रत्येकाला खूप जास्त इच्छुक होते की कोण ही मनी प्राइज जिंकेल आणि कोण याचा विनर असेल. तर यामध्ये बऱ्याच जणांनी खूप सारी छान पेंटिंग बनवली होती. एक पेंटिंग अशी होती की पूर्ण निळं आभाळ, पाणी स्वच्छ सुंदर वाहणारं, एकदम पीसला एकदम डिबेट करणारे अशी एकदम मनसोक्त आणि खूप छान अशी पेंटिंग होती. दुसरी पेंटिंग होती, पूर्ण जे पाणी आहे ते स्थिर आहे. पूर्ण जसं आरसा, आपण आरशामध्ये जसं आपला चेहरा बघू शकतो तसं त्याच्यामध्ये आपण आपला चेहरा बघू शकतो. सूर्य असा उगवताना होता. खूप छान वातावरण होतं. साईडला हिरवीगार झाडे होते. पूर्णपणे त्या पीसला डिबेट करल अशी खूप छान अशी तिथे पेंटिंग होती. त्यानंतर रात्रीच्या चांदण्यात चमचमणाऱ्या चंद्र असा वरती आलेला आणि तिथे जे तलाव आहे ते पूर्णपणे शांत आणि त्या शांत तलावामध्ये जे स्टार आहेत ते जणू काही ते वरतून खाली आल्यासारखेच एकापेक्षा एक खूप अशा छान पेंटिंग्स होत्या. तर तिथे प्रत्येकाला इच्छुक होता आणि प्रत्येक जण खूप जास्त एक्साइट होता की कोण जिंकेल ही मनी प्राइज. थोड्याच वेळात कॉन्टेस्टची जे विनर आहे त्याचं नाव घोषित करण्यात आलं. तिथे एक व्हाईट कपड्याच्या मागे जी पेंटिंग विजेता आहे ते लावण्यात आले. सगळे पत्रकार येऊन तिथे उभे राहिले. सगळ्यांना खूप जास्त एक्साइटमेंट होती कोण जिंकेल ही नक्की. तर जसं काही तो पडदा ओपन केला, सगळेजण शॉक झाले बघून की ती पेंटिंग पाहिल्यानंतर ते शॉक झाले. त्यांना असं वाटलं की जे आर्ट गॅलरीवाला आहे त्यांच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली. आय थिंक त्यांनी जी पेंटिंग लावायची होती त्याच्याऐवजी दुसरी पेंटिंग लावली. त्याच्यामुळे सगळे जणांनी जे आर्ट गॅलरीवाला आहे त्याच्याकडे धाव घेतली. जाऊन आर्ट गॅलरीवाला विचारलं, हे काय चुकून वेगळी पेंटिंग लावलेली आहे? तर तो आर्ट गॅलरीवाला हसला आणि बोलला, ही कोणतीच चुकीची पेंटिंग बनवलेला आहे, तो विनर आहे. ते ऐकून तिथे जे पत्रकार होते, जे बाकीचे जे पेंटर्स होते, त्यांना खूप जास्त चीड आली त्या आर्ट गॅलरीवाल्याची. ते खूप जास्त चिडले. तो आर्ट गॅलरीवाला एकदम शांत होता आणि त्यांना बोलला की तुम्ही ही पेंटिंग नीट पाहिली का? भलेही ही पेंटिंगच्या बाहेर किती वादळ असो, कितीही काही असो, पण तुम्ही त्याच्यात नीट एक थोडंसं निरीक्षण करून पहा. जी पेंटिंग आहे त्याच्यामध्ये वादळ आहे, खूप सारं अस्तव्यस्त झालेलं आहे सगळं, पण त्या झोपडीमधला जो व्यक्ती आहे ज्याच्या चेहऱ्यावरती जी स्माईल बघा, तो आतून किती शांत आहे, तो एवढा वादळात सुद्धा किती शांत आहे ते बघा. एवढं ऐकून ते सगळेजण शांत झाले आणि जी पेंटिंग होती, जी पेंटरने जी पेंटिंग बनवली त्याला ते विजेता प्राइज घोषित केलं. तर मोरल ऑफ द स्टोरी अशी होते की बाहेर आपल्या कितीही वादळ चालू असो, कितीही अस्तव्यस्त चालू असतो, काहीही प्रॉब्लेम असो, त्यात काहीच डिपेंड करत नाही. जोपर्यंत आपली शांती आपल्या मनातून येत नाही, जोपर्यंत आपण आतून शांत होत नाही, तोपर्यंत आपलं बाहेरचं वातावरण आपल्याला वाटलं कितीही शांत असू दे तरी आपण स्वतः शांत होऊ शकत नाही. तर
पहिला आपण आपल्या स्वतःला शांत करा. आपण आतून शांत व्हा. बाहेर कितीही हालचाल चालू असो, कितीही वाळवंट येऊ दे, कितीही काहीही प्रॉब्लेम्स येऊ दे, तरी जर आपण स्वतः शांत असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला शांत वाटते. आणि जर असं तुम्हाला प्रत्येकाला आपल्या आतून शांत व्हायचं असेल आणि आपल्या आतील ऊर्जा क्रिएट करायची असेल आणि आपल्या स्वतःला एक शांत आणि एक छान आणि पॉझिटिव्ह व्यक्ती बनवायचं असेल तर आपण हेल्पराज फाउंडेशन सेल्फ रिअलायझेशन हा प्रोग्राम लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आतील शांतता कशी तयार करायची, मेडिटेशन बेस्ड पूर्ण प्रोग्राम आहे हा. यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, प्रेझेंटमध्ये कसं जगायचं, स्वतःला कसं समजून घ्यायचं, पूर्ण गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. तर वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा आणि एक आपलं शांततामय जीवन बनवा. कारण की बाहेर आपण जी शांतता शोधत असतो ती बाहेर भेटत नाही. पहिल्यांदा आपल्याला स्वतःच्या आतमध्ये शांतता करावी लागेल, तरच आपण शांत होऊ शकतो. थँक्यू सो मच. तर आजच बुकिंग करा आणि जर स्टोरी अशा स्टोरींसाठी चॅनेल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.